नमस्कार मैत्रिणींनो, शिवण क्लासमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आपण फोर टक्स ब्लाऊजची शिलाई बघत होतो. इथपर्यंत दाखवलेली होती मी तुम्हाला टक्स कसे मारायची, योगपट्टी कशी जोडायची. आता आपण बटन पट्टी आणि हुकपट्टी जोडणार आहोत. तर हे बघा, पहिले मी तुमचा डाऊट क्लिअर करते. बघा, जर समजा आपल्याला हुक लावायची असेल तर आयपट्टी येते, आणि जर बटन लावायचं असेल तर बटन पट्टी येते. तर हे बघा, काय करायचं असतं. आता मी ही हुक पट्टी एक काढलेली आहे, एक बटन पट्टी एक काढलेली आहे. तर मी हुक लावणार आहे. तर हुक लावताना काय करायचं असतं, इकडनं लावायचं इकडनं लावायचं, आपल्याला कन्फ्युजन असतं. साधं सिंपल सांगते. हे बघा, आपल्याला जे मापाचं ब्लाऊज दिलेलं असतं त्याचे आपण बघणार आहोत की कोणत्या बाजूने लावलेले आहे. हे बघा, ती महत्त्वाची काळजी म्हणजे हे बघा काय असते, आपण हे असं ब्लाऊज ठेवायचं, बघायचं इकडनं हुक आहे की आयपट्टी आहे ते नीट बघून घ्यायचं, आणि त्याचप्रमाणे आपण लावणार आहोत. तर आता इकडनं हुकपट्टी आहे, तर ह्या ब्लाऊजला हुक लावायचं आहे. हे बघा, तर मग काय करायचं, आता मी ही एक हुकपट्टी काढलेली आहे, साधारण 2 इंचाची आहे ही हुकपट्टी. तुम्ही पण 2 इंचाची काढून घ्या. आणि त्याच्यानंतर मी इकडनं आयपट्टी करणार आहे. आयपट्टीलाच बटन पट्टी म्हणतात, पण बटन लावायचं असेल तर, नसेल लावायचं तर आपण हिला आयपट्टीच म्हणतो. आपल्याला हुक लावायचं आहे म्हणजे ही आयपट्टी आहे आपली. तर मी ती किती काढली आणि ही किती काढली सांगते तुम्हाला. हे बघा, साधारणतः मी 2 इंचाची काढलेली आहे, आणि ही पण मी 3 इंचाची काढलेली आहे. ही मोठी असते, ही छोटी असते. आता काय करायचं, हे बघा, ही जोडताना कशी जोडायची, पहिले इथे व्यवस्थित सरळ आहे काय बघून घ्यायचं. थोडेफार धागे वगैरे निघालेले असेल तर असं फिनिशिंगमध्ये करून घ्यायचं. त्याच्यानंतर ही सरळ जोडणार आहोत आपण. हे बघा, ही अशी सरळ सरळ जोडून इथे पाव इंचावर एक टिप मारून घेणार आहोत. हे बघा, मी तुम्हाला टिप मारून दाखवते. हे बघा, पाव इंचावर सरळ टिप मारून घ्यायची आहे आपल्याला. हे बघा, ही टिप मारली का नाही, इकडनं पण चेक करून घ्यायची, आपला अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा दोन्ही अटॅच झाले की नाही बघून घ्यायचं. हे बघा, ही माझी टिप आहे, दोन्ही पण झालेलं आहे. त्याच्यानंतर हे बघा, अशी सरळ करून घ्यायची, अशी थोडीशी प्रेस करायची तिला. जो एक्स्ट्रा कपडा असेल तो आपण कटिंग करून घेणार आहोत. हे बघा, आता याच्यावर एक दाब टिप द्यायची असते, अशी सरळ अस्तरवर दाब टिप देणार आहोत. तर ती टिप देऊन दाखवते मी तुम्हाला कशी आहे. हे बघा, दाब टिप दिलेली आहे मी. आता हे बघा, असं उलटी बाजू करायची, आणि इथे परत आपण पाव इंचाची अशी सरळ टिप देऊन घेणार आहोत. पाव किंवा अर्धा इंचाची दिली तरी पण चालते. हे बघा, ही अशी सरळ टिप देऊन दाखवते मी तुम्हाला. हे बघा, आपण टिप मारून घेतलेली आहे. त्याच्यानंतर हे बघा, अशी फोल्ड करून ही पूर्णपणे फोल्ड करायची आहे आपल्याला. हे बघा, पूर्ण आपली जी पट्टी आहे ती दिसली नाही पाहिजे, अशी एक टिप मारून घेणार आहोत आपण. हे बघा, ही पूर्ण अशी प्रेस करायची व्यवस्थित, आणि ही व्यवस्थित अशी जोडून घेणार आहोत आपण. हे बघा, आपली ही हुकपट्टी आतमध्ये जाते, पण बटनपट्टी आतमध्ये जात नाही, फक्त हुकपट्टीच आपण आतमध्ये जोडतो. हे बघा, ही अशी टिप मारून घ्यायची आहे. आता ही आपली हुकपट्टी जोडून झालेली आहे. हे बघा, आपली हुकपट्टी हुकपट्टी जॉईन झालेली आहे. जो आता काय करायचं, हे बघा, महत्त्वाची काळजी म्हणजे आपण ही बघा अशी बघून घ्यायची किती झालेली आहे. आता आपली ही एक्स्ट्रा झालेली आहे ना, हे बघा, अशी व्यवस्थित बघून घ्यायची. इथे एक टिक करायची आहे, अर्धा इंच आपल्याला शिवण्यासाठी लागणार आहे, सोडून द्यायची, आणि जे एक्स्ट्रा आहे ती अशी व्यवस्थित गोलाकारमध्ये कट करून घेणार आहोत. हे बघा, त्याच्यानंतर आता ही झाली हुकपट्टी झालेली आहे आपली तयार. आता मी तुम्हाला आयपट्टी कशी बनवायची ते सांगते. हे बघा, आयपट्टी बनवताना हे बघा लक्षात ठेवा, आयपट्टी बनवताना आपण उलट्या बाजूने लावत असतो, ती अशी लावायची असते. हे बघा, आता ही बाजू उलटी ठेवलेली आहे बघा, आणि बटनपट्टी लावताना मी सरळ ठेवलेली होती. हे बघा, जो एक्स्ट्रा कपडा असेल आपला व्यवस्थित तो कट करून घ्यायचे, धागे वगैरे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये द्यायचा. त्याच्यानंतर हे बघा, ही उलटीच ठेवणार आहोत आपण. हे बघा, हा कपडा पण उलटा आहे, पट्टी पण उलटीच ठेवणार आहोत, आणि इथे सरळ एक टिप देऊन घेणार आहोत. मी तुम्हाला टिप देऊन दाखवते. हे बघा, ही एक टिप मारून झालेली आहे. आता याच्यावर परत आपण एक दाब टिप देणार आहोत. फिनिशिंग व्यवस्थित येते मग दाब टिप दिल्याने. हे बघा, याच्यावर सरळ दाब टिप द्यायची, त्याच्यानंतर आपल्याला सरळ करायची, आणि परत इकडनं अशी अर्धा इंचाचा फोल्ड करायचा आहे, आणि अशी सरळ टिप मारून घ्यायची आहे. हे बघा, मी काय केलं, हे बघा, उलटी जोडलेली आपण
अशीच जोडली होती. त्याच्यानंतर ही पट्टी अशी सरळ करायची, याच्यावर दाब टीप द्यायचा आहे आणि परत सरळ करून इकडनं अर्धा इंचाची आपण टीप देणार आहोत. तर मी ती टीप मारून दाखवते तुम्हाला. हे बघा, आता ही पट्टी आपली जोडून झालेली आहे. इथे परत ही अशी एक छोटी टीप मारून घ्यायची आहे आणि हे बघा, ही पट्टी इकडनं अशी मुडपून बरोबर अर्धी त्याच्यावर ठेवायची आहे. म्हणजे जी शिलाई मारली होती ना आपण, त्याच्यावर अशी व्यवस्थित आपण प्रेस करून घेऊन व्यवस्थित अशी इथून मधून शिलाई मारणार आहे. मी तुम्हाला हुक मशीनवर बनवायची शिकवणार आहे. त्याच्यामुळे हे बघा, मशीनवर जर हुक बनवायचे असेल तर आपल्याला ही पट्टीवर अर्ध्या म्हणजे मध्यावर टिप मारायची आहे अशी. हे बघा, अशी टिप मारायची आहे आणि मी हे बघा टिप मारून दाखवते तुम्हाला. आता महत्त्वाची काळजी म्हणजे हे बघा, दोन्ही भागाशी समोरासमोर ठेवून घ्यायचे आहे आणि बघायचे आहे आपले बरोबर आहे का कमी जास्त आहे. जर जास्त असेल तर कट करून घ्यायचे आणि व्यवस्थित असेल तर आता हे बघा, मला थोडंसं वाटतं हा जास्त झालेला आहे. याची हे बघा इथपर्यंतच टिप येणार आहोत आलेली आहे. तर हे बघा, अशी लाईन मारून घ्यायची व्यवस्थित आणि याला पण लाईन मारून इथे गोलाईमध्ये कट करून घ्यायचा व्यवस्थित. हे बघा, कमी जास्त झालं म्हणून आपलं ब्लाऊज काही खराब होत नाही किंवा पट्टी पण कमी जास्त होत नाही. ती व्यवस्थित कशी करायची हे आपल्या मनावर असतं किंवा आपण करत असतो ती व्यवस्थित. हे बघा, आणि दोन्ही भाग व्यवस्थित असे सरळ करून घ्यायचे आहे. हे बघा, त्याच्यानंतर आपण आता शोल्डर जॉईन करणार आहोत मागील भागाचा. हे बघा, हा मागील भाग मी रेडी करून ठेवलेला आहे. गळा रुंदी 2.5 घेतलेली होती आपण, त्याचनुसार गळा कापलेला आहे. इथे टक्स दिलेले आहे. हे बघा, आता त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, हा भाग असंच ठेवणार आहोत सरळ. हे बघा, उलटा, आणि त्याच्यावर आपण हे असं ठेवून घ्यायचं पहिले ब्लाऊज, म्हणजे आपल्या चुकीचं होत नाही. हे बघा, असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि आपण अर्धा इंचाची शोल्डर टिप देणार आहोत. तर हे बघा, इकडनं हे असं उलटं करायचं आणि इथे बरोबर अशी कडापासून अर्धा इंचावर अशी सरळ आपण टिप मारणार आहोत. मी दोन्ही शोल्डर तुम्हाला जॉईन करून दाखवते. हे बघा, मी शोल्डर जॉईन करून घेतलेला आहे दोन्ही बाजूने आणि अर्धा इंच हे बघा असं बघून घ्यायचं आपलं कमी जास्त झालं आहे काय, व्यवस्थित बघायचं. हे बघा, आपलं बरोबर आहे. आता हे बघा, महत्त्वाची टिप्स सांगणार आहे मी तुम्हाला. हे बघा, बऱ्याचशा जणींचं नवीन ब्लाऊज असल्यावरती उतरतं, तर ब्लाऊज उतरू नये म्हणून काय करायचं आहे, हे बघा, आपलं जे मापाचं दिलेलं ब्लाऊज आहे ना, त्याची आणि आपल्या ब्लाऊजची गळा किंवा हे पूर्ण गळा रुंदी आहे, पूर्ण गळा चेक करून घ्यायचा. हे बघा, आता आपण इथून चेक करणार आहोत. हे बघा, असं सरळ ठेवून घ्यायचं आहे आपलं ब्लाऊज आणि असं प्रत्येक हे बघा पूर्ण ब्लाऊज चेक करायचं आपलं बरोबर आहे की नाही आहे. हे बघा, हे असं पूर्ण चेक करायचं म्हणजे आपलं शोल्डर आहे ना कधीच उतरणार नाही ब्लाऊजचं. आणि जरी आपल्याला वाटलं की थोडंसं आपलं शोल्डर म्हणजे गळा मोठा झाला आहे तर आपल्याला लगेच दाब देता येतो शोल्डरमध्ये. लगेच एक लाईन अजून थोडीशी मारून अजून शोल्डरमध्ये एक टिप मारायची. कशी मारायची ते मी सांगते. हे बघा, हे असं पूर्ण चेक करून घ्यायचं. आपल्या मापाला दिलेले ब्लाऊज आणि हे ब्लाऊज बरोबर आहे की नाही बघून घ्यायचं. हे बघा, असं पूर्ण चेक करायचं. याच्यामुळे काय होतं, आपलं शोल्डर बी उतरत नाही. हे बघा, आपलं ब्लाऊज कमी आहे, त्यांचं जास्त आहे. आपल्या ब्लाऊज म्हणजे आपलं ब्लाऊज बरोबर आहे, त्यांचं जरी जास्त असलं तरी हे बघा त्यांनी नॉट लावलेली आहे. कदाचित शोल्डर उतरत असेल म्हणून पण नॉट लावू शकता. हे बघा, म्हणून आपण काय करायचं, आपलं ब्लाऊज व्यवस्थित आहे. जर समजा आपलं ब्लाऊज असं आलं असतं, जास्त झालं असतं तर आपल्याला काय करायचं आहे, हे बघा, शोल्डरमध्ये ना लगेच इथे अशी क्रॉसमध्ये 1/2 इंचाची अशी लाईन मारून घ्यायची आहे. म्हणजे शोल्डर आपलं कधीच उतरणार नाही आणि तुम्ही जरी नवीन शिकणार असाल ना तरी पण तुमचं ब्लाऊजचं शोल्डर कधीच उतरणार नाही. आणि आपण असं पद्धतीने चेक करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला हे बघा, आपलं जवळ अर्धं ब्लाऊज पूर्ण रेडी झालेलं आहे. आता मी बाही कशी जॉईन करायची, गळपट्टी कशी जॉईन करायचं याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे, ते व्हिडिओ नक्कीच बघा तुम्ही. आणि उद्याच्या भागामध्ये मी तुम्हाला ब्लाऊजची 4 टक्स ब्लाऊजची फिटिंग कशी करायची ते सांगणार आहे. हे बघा मैत्रिणी, ब्लाऊज शिवताना कधीच घाबरायचं नाही. आपण जे मापाला दिलेलं आहे ना त्याच्यावरूनच आपल्याला ब्लाऊज शिवायचं असतं. आणि विचारून घ्यायचं, हे ब्लाऊज तुमचं गळा उतरतंय का शोल्डर उतरतंय, काही अडचण आहे का ब्लाऊजमध्ये, किंवा हात मोठे करायचे आहे का छोटे करायचे आहे. व्यवस्थित सगळं ब्लाऊज शिवायला देतात तेव्हा आपण व्यवस्थित माहिती करून घ्यायची. त्याच्यामुळे आपल्या ब्लाऊजला काहीच अडचण येत नाही. हे बघा, आता आपली गळापट्टी, हे बघा, इथे पायपिंग पट्टी काढायची आहे. मी पायपिंग पट्टी कशी काढायची याचा सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो पण बघा तुम्ही नक्कीच.
खूप छान आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे बघा हुकपट्टी आणि आयपट्टी खूप छान अटॅच झालेली आहे आपली. आणि बघा फिनिशिंगमध्ये व्यवस्थित लावलेली आहे. आणि तुम्ही पण असे व्हिडिओ बघून नक्कीच प्रयत्न करा. व्हिडिओ कसा वाटतो ते पण सांगा. आणि नवीन वर्षाची तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना थँक्यू. माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करत जा तुम्हाला काय वाटतंय. नक्कीच सांगा मला पण. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.